न्यूडिटी आणि हे सगळं दाखवण्यापेक्षा, लोकांना अट्रॅक्ट करण्यापेक्षा फालतू गोष्टींपासून तुम्ही जे चांगल्या गोष्टी ते दाखवा, कॉन्सेप्ट दाखवा, छान स्टोरी दाखवा, छान फायटिंग ॲक्शन हे सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळे लोक पिक्चर बघायला पब्लिक येतीलच ना. तुम्हाला धंदा करायचा म्हणून तुम्ही काही दाखवलं जी फॅमिली बघू शकत नाही, फॅमिली पब्लिक बघू शकत नाही. कौन है तू यार, नाम क्या है तेरा? पुष्पा. जे आपण इमॅजिनच नाही करू शकत की अरे पुढे काय होईल, पुढे काय होईल. आणि जी पहिल्या पिक्चर मध्ये होती ती खूप छान होती. पुष्पा 1 मध्ये आणि पुष्पा 2 मध्ये तुम्ही कम्पेअर कराल, असं वाटलं अरे काय अनवॉन्टेड गाणी आहेत. सामेवाला गाणं होतं तर लिटरली इमॅजिन पण केलं नव्हतं की त्याचं जे पिक्चरायझेशन आहे ते असं एवढं छान असेल. झुकेगा नहीं साला, अभिराणी. सो फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही मॉलमध्ये. 8:45चा शो आहे. संदीप खाली गाडी पार्क करतोय आणि तो वरती येईल आणि इथे अबीर खूप जास्तच एक्सायटेड झालेला आहे. थांब बाबाला येऊ दे. फायनली पिक्चर रिलीज झाला. पुष्पा 2 थिएटर फुल आहे, त्याच्यामुळे लाईन पण भरपूर आहे चेकिंगसाठी. सो लेट्स वॉच. मूवी कसा असेल बघतो, सांगतो. तो बघ गेला बाय. अरे ये चल, आम्ही जातो बघायला. बाय. आम्ही जातो. बाय. हा राहिला आहे उभा इकडे चेकिंग. त्याची पण चेकिंग असते. त्याला पण चेक करा. मन आहे आपलं. लेट्स सी आता आम्हाला आतमध्ये बघू देतोय की नाही. अबीरचा पण खर्च वाढलाय. आमच्या तिकीट नाही लागत पण पॉपकॉर्न त्याला हवे असतात. पप्पा मला पॉपकॉर्न शिवाय पिक्चर बघत नाही. ऑनलाईन बुकिंग केलं तरी पण लाईनीतच यावं लागतं. वो हाथ नहीं पकड़ेगा, उसको अकेले आना है. झुकेगा नहीं. सीआईडी 21 दिसंबर से शनिवार रविवार रात 10 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन पर. लाईट बंद झाली. लाईट आता काय करायचं. कौन है तू यार, नाम क्या है तेरा? इस दिन में ये जापानी सीखने वाली किताब बड़ी काम आई. इंटरवल झालेलं आहे आणि इकडे अबीरची मस्ती चालू आहे ना. गाणं लागतं तर गाण्यामध्ये डान्स करतोय. हा सगळ्यांना एंटरटेन करतोय अबीर इकडे. बघू झुकेगा नाही साला करणार. झुकेगा नाही साला. चला दोन्ही हातानी, दोन्ही हातानी. झुकेगा नहीं साला. छम छम घुंघरुओं से रास्ता दिखाने वाली काली मामा काली. फायनली मूवी संपलेला आहे. 4 तासाचा होता. वेगळी कन्सेप्ट घेतली आहे ना ते साडी वगैरे घालून. इंट्रो पासून त्याचा एंड पण खूप छान होता. एंडची फायटिंग तुम्ही नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग आणि सगळं डिफरंट घेतली. मी तर शेटी वाजवते बाबा, मला तर मजा आली. आणि पुष्पा 1 मध्ये आणि पुष्पा 2 मध्ये तुम्ही कम्पेअर कराल तर कम्पॅरिझन सारखं त्यांनी काही ठेवलंच नाही. स्टार्ट टू एंड प्रत्येक शॉट मध्ये काही ना काही व्हेरिएशन होते. म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत की अरे पुढे काय होईल, पुढे काय होईल. कशा करतो पुष्पामध्ये.
हा बोल. सगळीकडे क्रिसमस छान डेकोरेशन केलंय. पहिलं तर मला असं वाटत होतं की गाणी जी आहेत ती कशी घेतली आहेत, म्हणजे किसिक वगैरे जी गाणी होती ती एकदम असं वाटलं अरे काय अनवॉन्टेड गाणी आहेत. जेव्हा मी फक्त गाणी बघितली इंडिव्हिज्युअली, बट जेव्हा पिक्चरला कनेक्ट केली तेव्हा असं वाटलं की नाही, पिक्चरला जोडूनच होती सगळं आणि कॉन्सेप्टच ती होती. पिक्चर बघता बघता असं वाटलं की हां गाणी पण त्यांना मॅच करतायत म्हणून, आणि गाणी बघायला पण मजा आली. मग गाणी जी पहिल्या पिक्चरमध्ये होती ती खूप छान होती. अल्लू अर्जुनची ॲक्टिंग तर माइंड ब्लोईंग आहे, त्यांनी खूप छान दिसलाय तो. श्रीवल्लीची पण ॲक्टिंग खूप छान आहे. एक एक सीन त्यांनी खूप रंगवलेत आणि खूप सटल ॲक्टिंग केली आहे. अबीर डोंट टच. क्रिसमसचं डेकोरेशन झालंय. काय गिफ्ट पाहिजे सेंटा क्लॉज? कोण? तुला क्रिसमस येणार नव्हता. कुठचं गिफ्ट पाहिजे? तुला काय पाहिजे गिफ्ट सेंटा क्लॉज कडून? सेंटा क्लॉज कडून गिफ्ट काय पाहिजे तुला? ऑरेंज पाहिजे. तो सामेवाला गाणं होतं तर लिटरली इमॅजिन पण केलं नव्हतं की त्याचं जे पिक्चरायझेशन आहे ते असं एवढं छान असेल. कारण की गाणं जे आहे सामेवाला ते आय थिंक फक्त कोरिओग्राफीवाला व्हर्जन आलेलं, रिअल आलंच नव्हतं. पण जे रिअल पिक्चरायझेशन केलं आहे सामेवाले गाण्याचं डेफिनेटली एकदम म्हणजे वेगळंच आहे. कोण विचार पण नाही करू शकत. पिक्चरला स्टार्ट टू एंड तुम्ही अटॅच राहता. अल्लू अर्जुनची ॲक्टिंग ओ माय गॉड, म्हणजे फर्स्ट पुष्पा जो बघितला होता त्याच्यापेक्षा एकदम अजून एक्सपेक्टेशन हाय करून ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये इतकी जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे. एक एक एक्सप्रेशन त्याचे असे घेतलेले आहेत ना यार, सिरियसली. म्हणजे जे प्रेम आहे ॲक्टिंगकडे ते खूप म्हणजे असं दिसून येतं की किती प्रेम आहे त्याला त्या ॲक्टिंगबद्दल. पुष्पाचा पार्ट 3 पण येणार आहे. कॅन यू इमॅजिन? पार्ट 3 मध्ये अजून काय बोलतात की पार्ट 1 चांगला होता, पार्ट 2 तर एकदम टॉप नोच आहे. आता पार्ट 3 मध्ये अजून काय करणार आहेत काय माहिती. सो डेफिनेटली खूप आता अजून काय बोलतात एक्साइटमेंट वाढलेली आहे पार्ट 3 साठी. फायनली आता घरी जायसाठी हेल्मेट घातलं आहे आणि तरी पण आमचं बोलणं संपत नाही. तुम्हाला किती सांगू आणि किती कमी आहे. तारीफ जितकी करणार नाही पिक्चरची. मला आता असं होतं की पूर्ण पिक्चर शूट करू, एक एक फ्रेम आणि दाखवू असं वाटत होतं. पण पूर्ण पिक्चर जर दाखवला तर मग मजा काय राहणार ना बघायची. फर्स्ट पार्ट चांगला होता, सेकंड पार्ट म्हणजे बऱ्याच कमी पिक्चर असतं तिचा फर्स्ट पार्ट चांगला असतो, मग सेकंड पार्ट झाला असतं, मग थर्ड पार्ट. आता थर्ड पार्टमध्ये तर अजूनच एक्सपेक्टेशन वाढली आहे. त्याच्यानंतर त्यांनी जर चांगला नाही बनला ना, मी तर बोलतो त्यांनी रिलीजच करू नये, कारण की 2 पार्ट एवढे छान बनवले आणि आता थर्ड पार्ट पण येतोय. ऑडियन्सचे एक्सपेक्टेशन तर खूप अजून वाढलेली असणार आहे. तितक्या लेवलचं बनवणं आणि एंट्री पासून मला वाटलं तर एंट्री काय करतील या लोकांनी. अल्लू अर्जुनची जी एंट्री होती, पुष्पाची एंट्री, तर एवढं भारी ना तो सीन मी समजून गेलो पिक्चरमध्ये दम आहे बाबा बॉस. आणि साऊथ इंडियन इंडस्ट्री खरंच म्हणजे मला वाटतं बॉलिवूडने शिकून क्रिएटिव्हिटी, न्यूडिटी आणि हे सगळं दाखवण्यापेक्षा, लोकांना अट्रॅक्ट करण्यापेक्षा फालतू गोष्टी तुम्ही जे चांगल्या गोष्टी आहेत ते दाखवा, कॉन्सेप्ट दाखवा, छान स्टोरी दाखवा, छान फायटिंग ॲक्शन हे सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळे लोक पिक्चर बघायला पब्लिक येतीलच ना. तुम्हाला धंदा करायचा म्हणून तुम्ही काही दाखवतो जी फॅमिली बघू शकत नाही, फॅमिली पब्लिक बघू शकत नाही. आज जे लोकांनी घेतलं लक्षी, आज लोकांनी ह्या पिक्चरकडून शिकवून घेतली पाहिजे की पुष्पा 1मध्ये, पुष्पा 2मध्ये काही असं वल्गर नव्हतं आणि खूप छान प्रेमाची पण सिच्युएशन ती दोघांची हजबंड वाईफची दाखवली, ती पण मुद्द्याला धरून होती. असं नाही की अतिशयोक्ती अलंकार तिकडे गेला. तर मला असं वाटतं की ह्यांनी शिकवून घ्यावं त्या गोष्टी. पिक्चर 100 आउट ऑफ 100 आहे. म्हणजे मला तर वाटतं की हा ब्लॉकबस्टर हिट आहे. तुम्ही सगळ्यांनी या बघा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही तर सांगितले आमचा एक्सपिरियन्स, आमचा रिव्ह्यू. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. करायला शिका रे लवकर, कमेंट करायला शिका. बरेच लोक आणि सबस्क्राईब पण करा. आम्ही हळूहळू थोडे रेग्युलर होऊ. आम्हाला मोटिवेशन मिळेल अजून छान छान तुमच्यासमोर व्हिडिओ आणू. आता जरा ब्रेक घेतला होता आम्ही बिझी असल्यामुळे. सो चलो अबीर, सबको बाय बोलो. गुड नाइट. चलो
ह्याला पुढेच उभं राहायचं असतं. पुढेच आवडायला लागले आता हा अबीरला पुढेच आवडायला लागले आता, पाठी बसतच नाही. हा कॅटा, कॅटाचं पिल्लू गेली. बाय.